नमस्कार मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी पूर्वा पाटील मॅडम असते, तर ती म्हणत असते की हे बघा, जोपर्यंत तुम्ही रिपोर्ट घेऊन येत नाही ना मेडिकल, तोपर्यंत आम्ही प्रूफ नाही करू शकत की वाघमारे मॅडम आजारी आहेत. त्यामुळे तुम्ही मेडिकल रिपोर्ट घेऊन या असं म्हणते. आणि आता लगेच सत्य आणि बलमा ते कामाला लागतात. आता मंजूचे मेडिकल रिपोर्ट घेऊन यायला जातात आणि इकडे आता जी मंजू आहे ती तिचं काम करत बसलेली असते. आणि इकडे जी तात्यासाहेबांची बायको आहे मालिनी मॅडम आता खूप त्रास देत असतात तिला. आता मालिनी मॅडमला खूप त्रास असतो. त्या असे करत असं मला जायचं इथून सोडा मला असं म्हणत असतात. अमृताला त्या तिला सांभाळत असतात. म्हणतात शांत व्हा, जेवण आणि ते करा असं त्यांना म्हणत असतात. तर आता इकडं अमृता म्हणते की आता काय करायचं आहे असं म्हणत असते. तर इकडे आता सत्य जो असतो, सत्य आणि ते तिथे थांबलेले असतात. आणि बलमा आता रिपोर्ट घेऊन येतो आणि म्हणतो की धरा ही मेडिकल रिपोर्ट. तुम्हाला मेडिकल रिपोर्टच हवे होते ना वहिनीचे, मग घ्या मेडिकल रिपोर्ट असं बलमा म्हणतो. आणि आता पूर्वा मॅडम ते मेडिकल रिपोर्ट बघते आणि आता ते लगेच हाताने फाडून टाकते. तर आता म्हणतात असं काय करताय तुम्ही, असं कसं काय करू शकता तुम्ही. बलमा विचारतो कसं काय रिपोर्ट फाडले तुम्ही. तर ती म्हणते की हे रिपोर्ट कशाला आणली आहे. अहो हे रिपोर्ट नाही लागत आम्हाला. अहो हे रिपोर्ट काय कामाचे. अहो सरकारी दवाखान्यातले रिपोर्ट लागतात पोलीस स्टेशनमध्ये. असे कोणत्याही रिपोर्टवर आम्ही त्यांना सोडणार नाही आहे असं म्हणतात. तर आता लगेच म्हणतात की अहो कोणत्या रिपोर्टवर म्हणजे काय बोलताय तुम्ही. अहो असं काही करू नका. सरकारी रिपोर्ट कुठून आणायचे. कोणते रिपोर्ट ते मेडिकल रिपोर्टच असतात, काही वेगळे नसतात ते असं म्हणतात. तर आता ते म्हणतात की नाही सोडू शकत. तर ते लगेच ते रिपोर्ट फाडून फेकून देते. आणि आता इकडं सत्याला मग अमृताचा फोन येतो. सत्य बाहेर येतो. म्हणतो अमृत बोल ना, काय झालं. तर अमृता म्हणते अहो सत्यदाजी, या मालिनी मॅडम खूप हे करतायत. त्या म्हणतात मला इथून सोडा, मला जायचे. सत्य म्हणतो की तू काळजी करू नको, मी काहीतरी करतो. मी आता सध्या अर्जंट कामामध्ये आहे, त्यामुळे तुला नंतर कॉल करतो असं म्हणतो आणि फोन कट करतो. आणि आता इकडं परत येतो आतमध्ये, म्हणतो की आता बघाच मी काय करतो. आणि आता लगेच सत्य तिथे आता त्या साहेबांना बोलवून घेतो. मोठे जे साहेब असतात ते तिथे येतात आणि तिथे बसतात. तर आता पाटील मॅडम खूप घाबरून जातात. ते म्हणतात की काय झालं. तर आता म्हणतात आम्हाला सत्यजित रावाने बोलवलं आहे, हे बघा काय झालं आम्हाला सगळं सांगा सविस्तर. सत्य सांगतो की माझ्या बायकोसाठी मी यांना सुट्टी मागत होतो, यांनी मेडिकल रिपोर्ट फाडून टाकले आहेत त्यांचे. आता लगेच साहेब त्यांच्याकडे बघायला लागतात राग. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.